नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्टडी फ्लो अपडेट्स. मित्रांनो, तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि विशेषतः महसूल विभागामध्ये नोकरी मिळवायचं तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, नुकतंच जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्याकडून एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. विषय आहे महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पद भरती सन 2026. आणि हो, ही भरती फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यात तब्बल 2912 पदांसाठी होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीचा संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम काय असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे आणि परीक्षा कधी होईल आणि तुम्ही कशी तयारी करावी याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच तुम्हाला आर्टिकल मराठी स्वरूपामध्ये वाचायचं असेल हेच किंवा अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, ती चेकआउट करा. तसेच डेली अपडेट व्हॉट्सॲपवर किंवा टेलिग्रामवर मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार कोतवाल भरतीला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. संपूर्ण राज्यामध्ये 2912 कोतवाल पदांची भरती होणार आहे. बघा, या कोतवाल भरतीबाबत मी ऑलरेडी सांगितलं होतं की ही भरती होणार आहे. आपल्या चॅनलवरती याचे 2 ते 3 व्हिडिओ ऑलरेडी क्रिएटेड आहेत, तर त्याचंच ही नेक्स्ट अपडेट आहे. यांपैकी आता हे जे 2912 पदे आहेत, यांपैकी जालना जिल्ह्यामध्ये एकूण 47 पदं रिक्त आहेत, म्हणजे 47. ही पदभरती उपविभागीय अधिकारी म्हणजेच SDO यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाला ही पूर्ण भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026च्या आधी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे सक्त आदेश देण्यात आलेले आहेत. ही जी भरती प्रक्रियाबद्दल आदेश होते याबद्दल सुद्धा मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळेच ही जी प्रक्रिया आहे ती फास्ट स्वरूपात आता होणार आहे. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की भरती जी आहे ती फास्ट ट्रॅकवर चालणार आहे. वेळ खूप कमी आहे आणि संधी खूप मोठी आहे. चला तर मग बघूया या भरतीचा अधिकृत कालबद्ध कार्यक्रम, म्हणजे जो टाइम टेबल आहे तो कसा असणार आहे. मित्रांनो, आता वही पेन घ्या किंवा या तारखा तुम्ही लिहून ठेवा, लक्षात ठेवा, कारण हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा जी आहे ते ठरवू शकता. बघा, सर्वप्रथम आहे रोस्टर मंजूर करणे म्हणजेच बिंदू नामावली. 24 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2026 पर्यंत मागासवर्ग कक्ष छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून बिंदू नामावली मंजूर करून घेतली जाईल. म्हणजे 24 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर, तर मॅक्झिमम 9 सप्टेंबर पर्यंत रोस्टर मंजूर होईल. दुसरं आहे समिती गठीत करणं. तर बघा, लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर 2026 रोजी अधिकृत निवड समिती स्थापन होणार आहे. सर्वात महत्त्वाचा दिवस आता बघा, जाहिरात प्रसिद्ध करणे. मित्रांनो, लक्ष द्या, 15 सप्टेंबर 2026 रोजी या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल. ही जाहिरात तहसील कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल. म्हणजे 15 सप्टेंबरला जे आहे, अवघ्या फक्त काही दिवसांमध्ये आपल्याला याची जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि ही ऑफिशियल न्यूज आहे. तसेच फॉर्म भरल्यानंतर 30 सप्टेंबर 2026 रोजी पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी अधिकृत वेबसाईटवर विभागीय कार्यालय, ज्या उपविभागीय कार्यालय असेल इथं प्रसिद्ध केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांना पोस्टाने प्रवेशपत्र मिळणार नाही त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत थेट तुमच्या संबंधित तहसील कार्यालयात जाऊन तुमचे प्रवेशपत्र, ॲडमिट कार्ड जे आहे ते घेऊ शकता. पण मला वाटतं की ॲडमिट कार्ड हे ऑनलाईन पद्धतीनं वगैरे व्हावं. आता त्याचं काही इथं दिलेलं नाही आहे, पण ॲडमिट कार्ड मे बी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते अवेलेबल करून दिले जात असतील तर मी तुम्हाला ते नक्की सांगेल. पण जे हॉल तिकीट असतील ते अवेलेबल होतील 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान. लेखी परीक्षा. मित्रांनो, परीक्षेची तारीख फिक्स झालेली आहे. तुमची लेखी परीक्षा 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 ते 12:30 म्हणजे या 1.5 तासाच्या वेळेमध्ये घेतली जाईल. तुमच्याकडे अभ्यासासाठी जेमतेम काही दिवसच शिल्लक आहेत, हे लक्षात ठेवा. आता या परिपत्रकानुसार तुम्ही विद्यार्थ्यांसाठी माझे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा. परीक्षेची तारीख कळाली आहे. आता त्यानुसार 3 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो ते लक्षात ठेवा. सर्वप्रथम, ही भरती 2012 आणि 2023च्या सुधारित शासन निर्णयातील GR तरतुदीनुसार काटेकोरपणे होणार आहे. त्यामुळे सर्व नियम अतिशय कडक असतील. तुमचे सर्व कागदपत्रे जसे की जातीचा दाखला, डोमासाईल, नॉन क्रिमिलियर आत्ताच तयार करून ठेवा. दुसरी गोष्ट, जाहिरात 15 सप्टेंबरला येणार आहे. तोपर्यंत वाट न पाहता आजपासूनच महसूल विभाग आणि सामान्य ज्ञानाचा म्हणजे जो GKचा आहे तो अभ्यास चालू करा. 4 ऑक्टोबरला परीक्षा आहे, म्हणजे तुमच्याकडे 1.5 महिन्यापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर सतत लक्ष ठेवा. तसेच तुमच्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयाच्या संपर्कात राहा. लक्षात ठेवा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या अपडेट्स तुम्हाला डे टू डे दिल्या जातील.
तर मित्रांनो, ही होती महसूल सेवक म्हणजे जे कोतवाल भरती आहे 2026ची सर्वात मोठी आणि अधिकृत अपडेट. मला खात्री आहे की तुम्ही या सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा घ्याल. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे जे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही या तारखांबद्दल माहिती मिळेल. आणि हो, अशाच नोकरीच्या नवीन अपडेट, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन आणि अभ्यासाच्या टिप्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काही शंका असतील किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.